एक्सरसाइज 3.2 क्लास 6 क्वेश्चन 2 म्हटला. हा आहे पार्ट फर्स्ट. इथे आपल्याला ट्रू आणि फॉल्स सेंटेन्स चूज करायचे आहेत. फर्स्ट पाहूया. द सम ऑफ 3 ऑड नंबर इज इवन. ते कसं सॉल्व करायचं? फर्स्टला आपण त्यांनी काय विचारलेलं, सम ऑफ 3 ऑड नंबर्स. त्याच्यासाठी आपल्याला 3 ऑड नंबर्स घ्यायचे, 3, 5 आणि नेक्स्ट 7. हे तिन्ही पण ऑड नंबर आहेत. तर त्यांची सम विचारली आहे त्यांनी, ही इवन आहे का? तर आपण पाहूया. 3 आणि 5 8, 8 आणि 7 15. 15 ही नंबर कसा आहे? ऑड आहे. त्यामुळे हे सेंटेन्स काय आहे? फॉल्स आहे. नेक्स्ट, द सम ऑफ 2 ऑड नंबर्स अँड 1 इवन नंबर इज इवन. त्याच्यासाठी आपल्याला 2 ऑड नंबर्स घ्यायचे, 3 + 5 + 1 इवन नंबर. कोणता इवन नंबर घेतला आपण? 6 इक्वल्स टू किती आलं? 3 आणि 5 8, 8 आणि 6 14. 14 ही आहे इवन नंबर. त्यामुळे हे सेंटेन्स ट्रू आहे. नेक्स्ट आहे द प्रोडक्ट ऑफ 3 ऑड नंबर इज ऑड. यासाठी आपल्याला 3 ऑड नंबरचा प्रोडक्ट घ्यायचा. 3 × 5 × 7 किती येतं? हे 7 × 5 35, 35 × 3 105. 105 ही कसा नंबर आहे? ऑड नंबर आहे. त्यामुळे हे सेंटेन्स काय झालं? ट्रू झालं. नेक्स्ट, इफ द इवन नंबर इज डिवायडेड बाय 2 द क्वोशंट इज ऑलवेज ऑड. आता आपण इवन नंबर घेऊया. कोणता? मी 18 हा इवन नंबर घेतला. 18 डिवायडेड बाय किती? 2. 18 डिवायडेड बाय 2 क्वेश्चन किती आला? 9. ऑड आहे का? आहे. दुसरा पाहूया. 16 डिवायडेड बाय 2 इक्वल्स टू किती आलं? 8. पण 8 कसा आहे? इवन आहे. हे सेंटेन्स सगळ्यांसाठी ट्रू आहे का? नाही. त्यासाठी हे सेंटेन्स झालं फॉल्स. ऑल द प्राईम नंबर्स आर ऑड. हे सेंटेन्स ट्रू आहे की फॉल्स आहे हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा.